काय गे भिकारडे, काय कुणाशी आणि कसले संबंध लावत होतीस तू? आणि माझ्या दादाशी काय बोलत होतीस? काय म्हणजे तो तुझे काही विचारतेस त्याच्यावर तो काही बोलतोय का हे बघत होतीस? का हो? म्हणजे आजोबा काय बोलायला लागलं आणि त्यांनी कुणाचं नाव घेतलं त्याची भीती आहे काय तुम्हाला? भीती? मला कशाला कोणाची भीती? त्याच्या मी कशाला कोणाला घाबरू? हे घर आहे ना माझं आहे, कळलं? हा, माझं घर. नुसतं माझं घर म्हणून चालत नाही. घरातली माणसं जपायला लागतं, कर्तव्य पार पाडायला लागतं, जबाबदारी घ्यायला लागते. तेव्हा म्हणायचं असतंय माझं घर. आता तू मला शिकवणार? माझी कर्तव्य काय, माझ्या जबाबदाऱ्या काय हे तू शिकवणार? नाही नाही, त्याचं कसं आहे माहित आहे का? हे कुणाला सांगायला लागतंय? ज्यांनी आधी जबाबदाऱ्या घेतलेल्या नसतात त्यासनी जरा समजून सांगायला लागतंय, होय की नाही आजोबा? होय ग पोरी, तूच यांना पुरून उरणार. जेव्हा कधी मला बोलता येईल ना तेव्हा मी या कैदासिनीला सांगेन की कमळी हीच माझी मोठी नात आहे. तेव्हा मला हिची कसलीच भीती नसेल, कारण हिच्याशी दोन हात करायला माझी ही नात कमळी कणखर आहे. काय ग, आज नुसतं तोंड सुटलंय तुझं? मला तुझी अशी दुखरी नस सापडली आहे ना का तुला कुठली पळवाटच सापडणार नाही. मग मी म्हणतो तुम्ही ती माझी नस पकडून ठेवाच. आणि कसं आहे, एकदा का मला तुमची ती नस घावली की नाही का मी इतकं सहजासहजी तुम्हाला सोडत नसतोय. माझं नाव कमळी मोहिते. मग तेव्हा मी तुम्हाला कुठलीच पळवाट हाताला लागू देणार नाही. अगं सोड ग, सोड. तू कसली मला पळवून लावतेस? तू जा, कळलं ना? मी कुठंच जाणार नाही. कडूजी काय आता किती वेळा सांगायचं तुम्हाला? ठीक आहे, आता परत एकदा आठवण करून देतो. आजी, आजोबा, राजन काका यांच्या केसाला जरी धक्का लागला किंवा त्यांच्याबद्दल वाईट विचार करायचा तुम्ही प्रयत्न जरी केला तर गाठ माझ्याशी आहे. कमळे, बाबांची तब्येत कशी आता? ठीक आहे आता ते. काका तुम्ही नका टेन्शन घेऊ, खरंच ते ठीक आहेत. बरं चला, कबड्डी कोचची नवीन नोकरी आहे की नाही माझी, मला आता तिकडे जायला लागेल. बरं जा, पण अधूनमधून येत जा घरी. काळजी घ्या आजोबांची. आजोबा काळजी घ्या, येतो, बाय. अगं आबा, वय 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 बाबा, बा अहो काकी चला. कमळीचं बा आहे. हा, वय 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 हायत 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 चला कमळीचं बा. चला. काकी वय, हा तुमचा बा म्हणजे आबा आबा आहेत कमळी जवळ. बा आहे. हा, ते तिला काय बी होऊ देणार नाही. हा, ते तिची चांगली काळजी घेतील. तुम्ही चला. ऋषी सर, काय ग, मी ऑफिसला चाललोय, तू कुठे निघालीस? मी अन्नपूर्णा आजींकडे गेलो होतो, आता शाळेत निघालो. खरं उशीरच झालाय असं मला वाटायला लागले. अरे तुझा ऋषी असताना तुला उशीर होईल का? बस. अहो नाही नाही, कशाला, माझ्यामुळे तुम्हाला उशीर व्हायचा. मी जातो की. मला काही उशीर होत नाही, माझ्याच आईची कंपनी आहे. झाला उशीर तर करीन मी मॅनेज. बस. अहो नको, मी बस अहो बस म्हणलं ना. काय तुम्ही, गेलो असतो की नाही मी. सॉरी. सीट बेल्ट लाव. एक मिनिट थांब 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 थांब, लावतो. सुरेशने मला सांगितलं की तो कामात बिझी असणार आहे. वाव, आणि इथे कमळी सोबत फिरतोय. शी, या गावच्या आपल्या गाडीवर घेऊन फिरतोय तो. नॉट डन यार.
व्हॉट इज रॉंग विथ ग्रॅनी आजी? ओ गॉड. चल. हॅलो, बोला. मॉम, आय हॅव अ कंप्लेंट. या रिशने त्या कमीला सोडलेलं नाहीये. फक्त तिच्यासोबत फिरतोय. डू समथिंग यार, ही कमी मरत का नाहीये? अनिका, रिलॅक्स. तू का एवढं टेन्शन घेते सोनिया? यू नो व्हॉट, आईने म्हणजे तुझ्या ग्रॅनी आजीने असा कमाल प्लॅन बनवलाय ना की ती गावछाप कायमची गावाला पळून जाईल. कळलं? रिलॅक्स. ओके. जे 2 फ्लॉप माझ्याच नशिबी आल्यात. चला तुम्ही. यमाचीच वाट बघत होतास काय दादा? आ? तुला सतत असं वाटतं का की बाहेरचं कुणीतरी तुझ्या मदतीला येईल? असं वाटतं का की ती कमळी तुला माझ्या तावडीतनं सोडवेल? असं काही एक होणार नाहीये. असं सहजासहजी मी तुला जगू देणार नाहीये. काय हं? काय तुला काय गरज आहे रे हे असं सगळं करायची? आ मागच्या वेळेस सुद्धा असंच केलं होतंस, आठवत आहे ना? अरे तुला संपायला मला अजिबात वेळ लागणार नाही, असं चुटकी सरशी संपून टाकेन मी. पण तसं करायचं नाही मला. कारण समजा एकदा का तुला मी मारलं काय होईल? म्हातारी आहे ना, ती वेडी होईल. आणि ती जर का वेडी झाली तर ही सगळी प्रॉपर्टी आहे ना, यातलं मला काही सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे रोज आपण कसे जेवतो, कसे पाणी पितो, तसं रोज हळूहळू थोडं थोडं मला तुला मारायचंय. तुला काय वाटतं ती भिकारडी कमळी ती तुझी सुटका करणार आहे? तिला तर मी चांगलीच अद्दल घडवणार आहे. तुला माहितीये का, तिच्या आईला सुद्धा मी संपवून टाकलंय. आणि हे राजनला सुद्धा माहित नाहीये. मग कमळी तुझी मोठी नाते हे सत्य अख्ख्या जगासमोर यानंतर कधीच येणार नाही. कारण तुझी सून तर मेली. आणि यापैकी कुठलीच गोष्ट राजनला माहित नाहीये. हिला वाटतंय गौरी जिवंत नाहीये, पण ती जिवंत आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तिला. कमळी पण हेच बोलत होती. पण ती जिवंत आहे हे जर या बाईला कळलं ना, तर ती परत तिच्यावर हल्ला करेल, गौरीच्या जीवावर उठेल. गरज पडली तर ही कमळीलाही मारायला मागे पुढे बघणार नाही. त्यापेक्षा आता तरी हे सगळं कोणालाही न कळलेलं बरं.